शुभेच्छा. आज आहे गुढीपाडवा आणि आम्ही सगळेच नेहमीप्रमाणे खूप उत्सुक आहोत. आईने मस्त अंगण सजवून घेतलेलं आहे आणि ती मस्त आता तयार झालेली आहे. साडी वगैरे मस्त नेसली आहे, नथ घातलाय, गजरा घातलाय, खूप सुंदर दिसते. आणि दारात पण चांगली मस्त गुढीची रांगोळी काढलेली आहे आणि बाबाने पण तोरण लावून घेतलंय. आणि आता आई आणि बाबा मिळून गुढी उभारतायत. आपण गुढी का उभारतो? तर प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्यात परतले, त्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण ही गुढी उभारतो. दुसरं कारण म्हणजे हिंदू दिनदर्शिकेनुसार आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी म्हणून ही गुढी पूजली जाते. आणि याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली असे सुद्धा मानले जाते. आणि कडुलिंबाची पानं व साखरेच्या गाठी हे उत्तम आरोग्याचे आणि मंगल्याचे प्रतीक मानले जाते. आता आईची पूजा करून झालेली आहे. ती आता सगळ्या ह्याला हळदी कुंकू ओकते आणि गुढीची छान पूजा करून घेते. हे पहा किती सुंदर दिसते आमची गुढी. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भाजी आपली तयार झाली. आता आपण नैवेद्य भरायला घेऊ. आईने खूप मस्त पुरी आणि श्रीखंडचा बेत केला होता आणि खूप खूप मस्त झालं होतं जेवण. आणि हे पहा, हे आमचं पूर्ण नैवेद्याचं ताट आहे जे आम्ही गुढीसमोर ठेवलं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कसा गुढीपाडवा साजरा करता हे सुद्धा मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन क्लिक करा.